मला जे कळालं की माझ्या खात्याचे जवळपास 450 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल। कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय, कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे। याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। पण या अशा सगळ्या गोष्टीतून सरळ सरळ हा मागासवर्गीय आणि दलित समाजावरचा अन्याय म्हणावा लागेल। आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये। परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना। कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती? खातच नसलं तर ते चालतं। अजितदादा फायनान्स विभाग म्हणजे अजितदादा मनमानी करतायत, कारण या आधी पण तुमची तक्रार होती त्यावेळेस सत्ता असताना। हे बघा, माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीररित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही। आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील, जरी फायनान्सवाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाही आहे, हे स्पष्टपणे सांगतो। आदिवासी खात्यामध्ये निधी का वर्ग करतात? ते खातं कशासाठी निर्माण झालंय? सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालंय? काहीतरी त्याला बेस असेल का नाही? काही नॉर्म्स आहेत का नाही त्याचे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत, इतर खाते नाहीत, परंतु हे असं मला ते पटलेलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग आम्ही काढू। पण याचा परिणाम तुमच्या खात्यावर म्हणजे आदिवासी विभाग असेल किंवा त्यांच्या योजनांवर होणार आहे? निश्चित होणार आहे। माझं दायित्व गेल्या वर्षाचं पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि हे डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही। आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही, हे तेवढं सत्य आहे। मग उद्या असलेले आमदार असतील, असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणीही असेल, त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल, हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे। यावेळेस कापले गेले होते त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, त्याची त्यावेळेस दखल घेण्यात आली नव्हती, हे सत्य आहे ना? आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे, ते माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे। माझं काम आहे त्यांच्या निदर्शनास आणून देणे, मी ते आणून दिलेलं आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना दिल्या त्याची कल्पना मला नाही। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचे पैसे वर्ग होताना दिसले वारंवार, असं एक वेगळेपण जाणवते, तुम्हाला वाटतंय असं? शिवसेनेच्या खात्यांचे इतर खात्याचे पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही, पण तो सामाजिक न्यायाचे झालेत एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येणार नाही। स्पेसिफिक शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी केला जातोय असं दिसतंय वारंवार। आणि याच मुद्द्यावर 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर गेला होता, अजित पवारांपासून। हे बघा, मी आताही सांगतो, माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतरत्र वर्ग करता येत नाही, हा नियम आहे, हा कायदा आहे। या नियमाला डावलून फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे, असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेल।
परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे. तुम्हाला हे करता येत नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाहीत. तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही. लाडक्या बहीण ही कोणती जात नाही आहे. लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे. मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी तो काढला पाहिजे. नाही, तुम्ही महाबाग, हे महाबाग कोण? हे फायनान्समधले बसलेले शकुनी आहेत. या शकुनीने केलेलं हा काम आहे. हे करतात हे सर्व. त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना. आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे. पण असं आहे की आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचा आवाज मोठा नाही, सत्तेत मोठा सहभाग नाही, त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही, कोणी विरोध करणार नाही, ही भावना सरकार. असं नसतं. आदिवासी असोल, दलित पीडित लोक असतील, इतर समाजाचे लोक असेल, जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे, एक कायदा त्यांच्याशी बनलेला आहे. आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचं असलं तरी काहीही फरक पडत नाही. तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं. हे बंधनकारक सर्वांसाठी आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की 100 दिवसाचं ऑडिट केलं त्याच्यामध्ये तुम्ही फार पिछाडीवर राहिला आहात का? अशाच परीक्षांमुळे नाराज आहात म्हणून हे काम संत गतीनं सुरू आहे की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खत बोलून दाखवलं. मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, मात्र योग जुळून आलेला नाही. मला मुख्यमंत्री व्हायचं होतं पण योग मिळून आले नाही, मात्र भविष्यात मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. निश्चित आहे, राजकारणामध्ये अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहेत, परंतु मुख्यमंत्री जरी अजितदादा झाले नाही तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाचं. महायुतीतील नेत्यांमध्ये आता झुंपले आहे. अजितदादा आकाशातून पैसे आणणार नाही, संजय शिरसाटांनी विचार करून बोलावं असं हसन मुश्रीफ यांनी संजय शिरसाट यांना खडे बोल सुनावले आहेत. आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. अजितदादा हा काय आकाशातनं पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादाने घरी नेलेले नाही. हे शेवटी सगळ्यांनी मिळून, विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाकाच इतका मोठा आहे. आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणं हे बरोबर नाही. आपण याची शहनिशा केली पाहिजे आणि प्रसार माध्यमापुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे. पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचे आहेत का? मला खातं चालवताना थोडंसं लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. मग तुम्ही तुमचे कार्यक्षमता सुद्धा दाखवायची, तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा. हा हे कोणतं दुपटी भूमिका राहील? काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे. माझं चुकतंय का? कान धरा, अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत. परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना. म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाही आहे, कुणावर मंत्री म्हणून काय अजितदादावर माझा आक्षेप नाही आहे. त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे या मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या. काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावरून काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याचा अर्थ असा नाही का काही बोलायचंच नाही असं नाही होत ना. माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. यावर मंत्री योगेश कदम यांचीही प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात. आमचे तीनही नेते एकत्र बसून या बाबतीमध्ये नक्कीच चर्चा करतील आणि मला विश्वास आहे की कुठल्याही ह्या मंत्रिमंडळामध्ये कुठल्याही मंत्री महोदयांवरती किंवा त्या विभागावरती निधीच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही हा माझा विश्वास आहे. शेवटी फंड मॅनेजमेंटचा हा विषय आहे. आर्थिक घडी बसवण्याकरता माननीय अजितदादांनी ते निर्णय का घेतले मला माहिती नाही,
परंतु ह्या बाबतीमध्ये आमचे सर्व तिन्ही नेते एकत्र बसून योग्य तो याचा निर्णय घेतील ना. म्हणून अशा विभागामधनं निधी अर्थातच कमी नको करायला, परंतु मला वाटतं 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा निधी असतो आणि त्यावेळेस हा निधी कमी पडू नये अशी आमची देखील नक्कीच इच्छा आहे. जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतो आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो. कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे, याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही. पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेन. आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा वर आणायचं? खातच नसलं तर ते चालतं. दादा, काल संजय शिरसाटने जो राग व्यक्त केला की त्यांच्या खातं बंद करून टाका, त्यांच्या खात्याला कट लागला, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील. साहेब, खातं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही. संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं. म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा. तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील. ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील. म्हणून उगाच कोणाच्या नादात लागायचं, कशाला लागायचं? महायुतीतलाच मित्रपक्ष भाजप, त्याचे जे मंत्री नितेश राणे आहेत, ते तर थेट म्हणतात की दापोलीमध्ये किंवा जी दगडफेकचा त्यांनी उल्लेख केला परवा, त्या दगडफेकीचा जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव वगळण्यासाठी तुम्ही वैयक्तिक प्रयत्न केले, थेट निशाणा तुमच्यावरती. मला वाटतं काहीतरी 14 लोकांवरती काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत. त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा हे मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत. आम्ही लहानपणापासून वंदनीय बाळासाहेबांचं बाळकोड आम्हाला रामदास भाईंनी पाजलेलं आहे. आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही. आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे. त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, त्यांनी कुठे सभा घ्यावी, काय घ्यावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील, आम्हाला आनंद आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु माझ्यावरून टीका करत असतील तर मी एकच त्यांना म्हणेन, माझ्या मतदारसंघातून मला शहाणपण शिकवण्याची गरज. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय उपटली? बोलायला आहे ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना. कोणीही वाचवायला राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ. होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. यावेळी त्यांनी एक भाष्य केलंय की निलेश राणे सुद्धा वैभव नाईकांना स्वीकारतील, त्यांना मी निमंत्रण देतो पक्षाच्या, असं त्यांनी एक भाष्य केलं.
उदय सामंत माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करता नाही त्याचं ऐकायला कळ उत्तर आहे. मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती